नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण आंब्याचा रस घालून पापडी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर ह्या पापड्या बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेल्या आहेत. तर इथे एकदम कमीत कमी तेलामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये हे आंब्यापासून मस्त पापड्या केलेल्या आहेत. तर आंब्याचं सीझन आहे, तर तुम्ही आंब्याच्या सीझनमध्ये वेगळे-वेगळे आंब्याच्या रसापासून प्रकार करून खाल्ले जातात. तर इथे मी मस्त एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आंब्याच्या रसापासून पापड्या केलेल्या आहेत. तर हे पापड्या एकदम पौष्टिक आहेत. तर यामध्ये अजिबात आपण मैद्याचा वापर केलेला नाही किंवा पाण्याचाही अजिबात वापर केला नाही. फक्त आपण यामध्ये आंब्याचा रस घालून एकदम पौष्टिक इथे पापड्या केलेल्या आहेत. तर ही आंब्याची पापडी तुम्ही एकदाच जरी करून ठेवलात, तर महिनाभर तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. तर हे आंब्याची पापडी एकदम चवीला भारी लागते. तर बघू शकता हे आंब्याची पापडी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहेत. तर अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आंब्याची खुसखुशीत पापडी बनवण्यासाठी मी इथे सर्वात आधी ताट घेतलेलं आहे आणि त्या ताटामध्ये आपण एक 2 कप आपल्याला इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर इथे आपण अजिबात मैद्याचा वापर न करता इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जर तुम्हाला या ठिकाणी मैदा जर वापरायचा असेल, तर 1 कप मैदा आणि 1 कप गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा या ठिकाणी तुम्ही पूर्ण मैद्याची पण ही पापड्या करून घेऊ शकता. तर आता या पापड्या गव्हाच्या असल्यामुळे नरम पडू नयेत म्हणून या ठिकाणी आपण इथे खुसखुशीत व्हाव्यात म्हणून इथे एक 4 चमचे बारीक रवा घालून घेतलेला आहे. तर रवा तुम्ही बारीक, मोठा कोणताही घेतलात तरी पण चालेल. नंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला इथे एक अर्धा चमचा कलोंजी घालून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये एक अर्धा चमचा ओवा घालून घ्यायचा आहे किंवा याला अजवाईन पण म्हणतात. हातावरती अशा पद्धतीने ओवा घालून आपल्याला हाताने क्रश करून घालायचं आहे म्हणजे यामध्ये स्वाद खूप छान येतो. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. सगळ्यात शेवटी इथे 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तर हे तेल आपण अजिबात गरम केलेलं नाही, साधंच तेल घेतलेलं आहे. तर या ठिकाणी आपण मिरची पावडर किंवा इथे हळद पावडरचा अजिबात वापर केलेला नाही. फक्त आपण इथे आंब्याचा रस घालूनच यामध्ये आपण इथे हे पापड्या बनवणार आहोत. त्यामुळे आपल्याला यामध्ये आंब्याचाच वापर करायचा आहे. तर हे सगळे कोरडे जिन्नस आपल्याला या पिठामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत किंवा मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि या पिठामध्ये तेल घालून घेत असताना फार जास्त आपल्याला तेलाचा वापर करून घ्यायचा नाही. जर तुम्ही या ठिकाणी फार जास्त तेलाचा जर वापर केला, तर पापड्या आपल्या तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला यामध्ये तेलाचा कमीत कमी वापर करून घ्यायचा आहे. तर ते सगळे जिन्नस कोरडे घालून आपण या पिठामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. तर इथे मी आंब्याचा रस घालून घेतलेला आहे आणि आपल्याला आंब्याच्या रसामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी हापूस आंब्याचा रस घालून घेतलेला आहे. तर या ठिकाणी पाण्याचा किंवा दुधाचा किंवा साखरेचा अजिबात वापर केलेला नाही. आणि विशेष म्हणजे हे आंब्याचा रस मी गेल्या वर्षी केलेला स्टोअर करून ठेवलेला आहे. तर हे पीठ आपल्याला आंब्याच्या रसामध्येच आपल्याला छान हे पीठ भिजवून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे. तर या पिठामध्ये आपल्याला रस घालत असताना अंदाज बघूनच आपल्याला या पिठामध्ये रस घालून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला फार जास्त हे पीठ सैलसर करायचं नाही. आपल्याला हे पीठ घट्टसरच मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी हे पीठ मळत असताना सैलसर जर मळून घेतला, तर या पापड्या तेलकट होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला हे पीठ मळत असताना आपल्याला घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. तर त्या गव्हाच्या 2 वाट्या पिठासाठी 1 वाटी इथे रस लागलेला आहे. तर 1 वाटी रसामध्ये आपण इथे मस्त घट्टसर आपण इथे हे पीठ मळून घेतलेलं आहे. जरी हे घट्टसर पीठ वाटत असेल, पण हे एकदम मऊसूत पीठ आहे. तर या पिठावरती आपल्याला एक झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ भिजू घालून ठेवायचं आहे. पीठ भिजू घालून ठेवल्यामुळे या पिठामधला रवा फुलून येईल आणि यामध्ये जे सगळे जिन्नस घातलेले आहे त्या पिठामध्ये छान स्वाद उतरतो म्हणून आपल्याला पीठ एक 10 मिनिटासाठी आपल्याला हे भिजू घालून ठेवायचं आहे. तर इथे आपले एक 10 मिनिट झालेले आहेत. तर बघू शकता आपलं इथे छान पीठ मऊसूत आणि छान भिजलं गेलेलं आहे.
तर या पिठाला आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला या पिठाचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत. चपाती किंवा पोळी बनवतो त्या आकाराचे आपल्याला या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. तर बघू शकता एवढ्या पिठामध्ये माझे इथे 2 ते 3 गोळे झालेले आहेत. तर एक गोळा घ्यायचा आहे आणि हातावर अशा पद्धतीने दाबून आपल्याला छान याचा उंडा बनवून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी या तिन्ही पिठाचे उंडे बनवून घेतलेले आहेत. तर यामधला आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे आणि या पोलपाटावरती आपल्याला हा उंडा लाटून घ्यायचा आहे. तर हे चपाती लाटत असताना किंवा ही पोळी लाटत असताना आपल्याला इथे अजिबात कोरड्या पिठाचा वापर करायचा नाही. जर तुम्हाला गरज वाटली तरच तुम्ही या ठिकाणी कोरड्या पिठाचा वापर करून घेऊ शकता. तर ही पोळी लाटत असताना आपल्याला फार जास्त जाडही करायचं नाही आणि फार जास्त पातळही करायचं नाही. मध्यम आकारामध्ये आपल्याला हे पोळी लाटून घ्यायचं आहे. तर इथे मी ही मोठी पोळी लाटून घेतलेली आहे. तर तुम्हाला याची जाडीसुद्धा दाखवत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फार जास्त जाडही करायचं नाही आणि फार जास्त पातळही करायचं नाही. मीडियम साईजमध्ये आपल्याला हे पोळी लाटून घ्यायचं आहे. जर तुम्ही या ठिकाणी फार जास्त पोळी जर पातळ केलात आणि त्याच्या पापड्या तेलामध्ये घातल्यानंतर जळू शकतात किंवा करपू शकतात म्हणून आपल्याला अशा पद्धतीने मीडियम साईजमध्ये आपल्याला हे पोळी लाटून घ्यायचं आहे. आणि फार जास्त जर तुम्ही हे पोळी जाड लाटून घेतलात तर ते पापड्या नरम पडण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने हे पोळी लाटून घ्यायचं आहे. तर आता एखादं कुकी कटर किंवा एखादी वाटी किंवा एखादं झाकण घेऊन आपल्याला अशा पद्धतीने या गोल-गोल आपल्याला पापड्या करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण इथे छान पापड्या गोल-गोल करून घेतलेल्या आहेत. तर हे पापड्या आपल्या तळत असताना पुरी होऊ नये म्हणून आपल्याला यावरती एखादा काटा चमचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने काट्या चमच्याने आपल्याला टोचे मारून घ्यायचे आहेत. म्हणजे हे पुरी अजिबात फुगत नाही. मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली पुरी बनून तयार होते. तर बघू शकता आपण इथे अशा पद्धतीने सर्वच पुऱ्यावर आपण इथे काट्या चमच्यानी छान टोचे मारून घेतलेले आहेत. तर इथे आपले मस्त आंब्याचा रस घालून आपले इथे आंब्याच्या पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर हे पापड्या तळण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला पापड्या तळण्यासाठी तेल घालून घ्यायचं आहे. तर हे तेल गरम करत असताना आपल्याला फार जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही. तेल आपल्याला मध्यम आचेवरच आपल्याला छान तेल गरम करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथे थोडासा पिठाचा या तुकडा तेलामध्ये घालून घेतलेला आहे. तर टाकल्या क्षणी हे फुलून वरी आलेलं आहे म्हणजे आपल्या इथे मस्त हे पापड्या तळण्यासाठी परफेक्ट आपल्या इथे तेल छान गरम झालेलं आहे. तर या तेलामध्ये आपल्याला एक-एक करून या पापड्या सोडून द्यायच्या आहेत. तर इथे केलेले मी सर्वच पापड्या या तेलामध्ये सोडून दिले आहेत. तर या पापड्या आपल्याला अलट-पलट करून किंवा आलटी-पलटी करून आपल्याला छान या तेलामध्ये हे पापड्या तळून घ्यायचं आहेत. तर हे पापड्या तळण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही. 1-2 मिनिटामध्ये हे पापड्या एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत तळल्या जातात. तर बघू शकता 1 मिनिटभरामध्ये हे पहिली साईड टाकलेली आपली तळली गेली आहे. तर दुसऱ्या साईडने आपण अशा पद्धतीने झाऱ्याने आपण ही पापड्या पलटवून घ्यायच्या आहेत. तर या पापड्याला आपल्याला हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं मस्त हे पापड्या छान तळल्या गेलेल्या आहेत. याचा छान सोनेरी कलर आलेला आहे. तर याच्यापेक्षा जास्त आपल्याला फार जास्त आपल्याला हे तळायची गरज नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे पापड्या तळून घ्यायचं आहेत. तर इथे आपले मस्त हे आंब्याच्या पापड्या तळले गेलेले आहेत. तर झाऱ्याने आपण हे तेल निथळून आपल्याला हे पापड्या काढून घ्यायचं आहेत. तर हे तळून घेतलेले पापड्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर उरलेल्या पिठाच्या आपण अशाच पद्धतीने पापड्या करून घेणार आहोत. तर इथे एक उंडा घेतलेला आहे आणि पोलपाटवरती अशा पद्धतीने मी या पिठाची पोळी लाटून घेतलेली आहे. तर या पोळीला आपण छान काट्या चमच्याने टोचे मारून घ्यायचे आहे. तर बघू शकता तुम्ही पहिल्यांदा आपण पोळी लाटून त्याच्या पापड्या करून नंतर टोचे मारून घेतलात. तर अशा पद्धतीने तुम्ही पोळी लाटून टोचे मारून घेतलात तरी पण चालेल. तुम्हाला या ठिकाणी जी पद्धत सोपी वाटेल ते पद्धतीने तुम्ही हे पापड्या करून घेऊ शकता. तर या पोळीच्या आपण मस्त पापड्या बनवून घेणार आहोत. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे सर्वच पिठाच्या पापड्या करून घेतलेल्या आहेत. तर हे करून घेतलेल्या पापड्या आपण गरम तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत. हे पापड्या तेलात सोडत असताना आपल्याला एक-एक करूनच या तेलामध्ये हे पापड्या सोडून द्यायच्या आहेत. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये हे छान मस्त खुसखुशीत क्रिस्पी होईपर्यंत आपण हे पापड्या तळून घेतलेल्या आहेत. तर अशाच पद्धतीने आपल्याला
सर्वच पापड्या आपल्याला हे तळून घ्यायचं आहेत. तर बघू शकता इथे मी सर्वच आंब्याच्या पापड्या करून घेतलेल्या आहेत. तर किती सुंदर हे पापड्या झालेले आहेत. हे पापड्या तळत असताना आपल्याला फार जास्त तेल लागत नाही. एकदम कमीत कमी तेलामध्ये हे पापड्या तळल्या जातात आणि कमी तेलकट हे पापड्या बनवून तयार होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही आंब्याच्या पापड्या जर करून बघितलात, तर चवीला एकदम भारी लागतात. तर तुम्हाला आवाजावरूनच लक्षात आलं असेल, की हे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि क्रिस्पी आपले इथे आंब्याच्या पापड्या बनवून तयार झालेले आहेत. तर आंब्याचं सीझन आहे तोपर्यंत अशा पद्धतीने आंब्याच्या पापड्या करून बघा. एकदम चवीला छान लागतात आणि तुम्ही एकदाच जर केलात, तर तुम्ही आंब्याचं सीझन आहे तोपर्यंत सारखंच हे आंब्याच्या पापड्या करून खाल. तर हे आंब्याची पापडी एकदाच जर करून ठेवलात, तर तुम्ही महिनाभर हे स्टोअर करून ठेवू शकता आणि हे पापडीचा आस्वाद घेऊ शकता. तर तुम्हाला आंब्याच्या पापडीची रेसिपी कशी वाटली नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.